पाऊंड उसको बटन दबाया गया, वहाँ कमल के ऊपर लाइट ऑन होगी। वैसा मशाल का हो गया, वैसा इंजन का हो गया। और चुनाव आयोग के जो लोग हैं वो हमारी शिकायत सुनने को तैयार हैं। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अवर चॅनल लेट्स अनस्क्रू। आज आपला जो विषय आहे तो सगळ्यांच्या आवडीचा आणि खूप महत्त्वाचा आहे. सगळ्यांच्या मनात आज तो प्रश्न आहे ज्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सध्या महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत. त्या ज्या पद्धतीने झालेल्या आहेत त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळलेल्या आहेत, त्याच्यावर आपण काही संभाषण करणार आहोत. दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये विरोधी पक्ष ही संकल्पना अस्तित्वात राहणार भविष्यात का नाही राहणार हा प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि तिसरं कार्यकर्त्याचं भविष्य काय हा त्याच्या पुढे आता क्वेश्चन मार्क आहे. तर आज आपल्यासोबत निखिल आहे. निखिलचा खूप आवडतीचा विषय असल्यामुळे त्याच्याशी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर निखिल, सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिले डोक्यात येत आहे की महानगरपालिकेची जी निवडणूक झाली ती खूप अशी वेगळ्या पद्धतीने झाली. खूप काही नवीन बघायला भेटलं, जे काही लोकांना ऍक्सेप्ट आहे, काही लोकांना ऍक्सेप्ट पण नाहीये. आणि जे गोष्टी ज्या घडल्या त्या अशा लपून नाही घडल्या, ओपन निदर्शनास पण आल्या, न्यूज चॅनलवर सांगितलं पण गेलं. तर त्या बऱ्याच गोष्टी त्या तुझ्याशी खास आज आम्हाला डिस्कस करायच्या. तर पहिलं की कन्क्लुजन असं आहे की भारतीय जनता पार्टीचं सरकार बऱ्याच ठिकाणी निवडलं गेलंय, पण असं पण निदर्शनास येत आहे की दुसरे जे पक्ष आहे त्यांचे कॅन्डिडेटच राहिले नाही किंवा त्या पक्षांचा रिझल्ट हा खूपच कमी लागलाय. मग याच्या मागे जे लोक नाराज आहेत की ज्यांना त्या अपेक्षित नव्हतं रिझल्ट, यांचं मत काय? त्यांनी भविष्यात कोणाकडे ते मत मांडायचं? मत मांडण्यासाठी विरोधी पक्ष पाहिजे होता, विरोधी पक्ष नेता पाहिजे होता. तो महाराष्ट्रात राहणारच नाही असं वाटायला लागलंय आता. आणि कार्यकर्ता, त्या कार्यकर्त्याबद्दल तर आता सगळ्यांना कीव येते. तर तूच सांगशील आता तुझ्या पद्धतीने. बरोबर एकदम. मला याच्यावरती ऍक्च्युली एक डायलॉग आठवतात. एक सिरीज मधला डायलॉग आहे नवाजुद्दीन से, कभी तो लगता है की आपण हीच भगवान आहे. तर ते ऍक्च्युली आता असं झालेलं आहे की जिकडं बघा तिकडं सध्या कमळच फुललेलं आहे. ठीक आहे. आणि जिकडं दुसरे कुठलं पक्षांनी जर का प्रयत्न केलेला आहे तर तिकडं तो पक्षाचे या तर उमेदवार कमळमध्ये आलेत किंवा त्या पक्षालाच कमळ बरोबर घेतलेले त्यांनी. तर खूप महत्वाचा विषय हा विरोधी पक्ष म्हणजे. भारताला सर्वात मोठी डेमोक्रेसी म्हटली जाते आणि डेमोक्रेसीमध्ये विरोधी पक्ष एक खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. विरोधी पक्षाचं काम असतं की गव्हर्नमेंटला काठेवर धरून ठेवणं. त्यांनी सर्व जे जनतेची काम आहेत ती कशी करता येतील आणि कशी नीटपणे पार पाडायचं सगळ्या गोष्टींवरती एक प्रश्न विचारणं, डिबेट करणं हे विरोधी पक्षाचं काम आहे. ज्याच्यामुळे विरोधी पक्षाचा खूप एक महत्व असतो. आणि आपण हे बघितलं म्हणजे सध्या जसं जेव्हा असं एक सर्टन पिरियड आला होता की सेंटरमध्ये पण भारतीय जनता पार्टीची एकेरी सत्ता होती. पण यावेळेस जेव्हा भारतीय जनता पार्टी काठेवरती पोचायचा आकडा तो त्यांनी नव्हता गाठला, तर त्यांना नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांचा सपोर्ट घ्यावा लागला आणि बरेचसे सीट्स विरोधी पक्षामध्ये आहेत. तर विरोधी पक्ष जेव्हा स्थापन होतो ते प्रश्न करतात आणि जनतेची बाजू ते गव्हर्नमेंटकडे मांडतात. सॉरी, जरा खोकला झाला म्हणून. तर महानगरपालिका निवडणूक जर का एक बघितली गेली तर भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे शिवसेने यांनी एकत्र लढले होते. अजितदादा पवार बरोबर त्यांची काही युती जमली नाही. अजितदादा पवार यांनी शरद पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट बरोबर युती केली. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उबाटा. तर महानगरपालिका निवडणूक जर का आपण एकूण एक बघितलं गेलं तर इकडं जर का आपण ओव्हरऑल जसं आपले अमित शहा म्हणतात क्रोनॉलॉजी को समजिए. क्रोनॉलॉजी बघा तुम्ही. इलेक्शन एकतर महानगरपालिका निवडणूक खूप उशिराने घेतल्या. 7-8 वर्ष महानगरपालिका निवडणूक झाली नाही. 2019 मध्ये शेवटची महानगरपालिका निवडणूक झाली होती. त्याच्यानंतर आता 2025 मध्ये झाली. तर हे एक बघितलं गेलं तर 6-7 वर्ष ऑलरेडी खूप डिले झालं होतं. चला, लोकसभा निवडणूक आहे, विधानसभा निवडणूक आहे, समजू शकतो.
पण जेव्हा तुम्ही आता सगळं काही झालं आणि महानगरपालिका निवडणूक जेव्हा करायची, तर तुम्ही सगळं काम बघा किती घाईघाईत झालेलं आहे. हो. अचानकच डेट डिक्लेअर झालाय की बाबा ह्या डेट आहेत, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. 15 जानेवारीला डेट डिसाईड झाली, 16 जानेवारीला निकाल पण हवा का झोंका आया और चला गया. चला गया. आता भारतीय जनता पार्टी जर का बघितलं गेलं तर ही एक सेंट्रल लेवलची मोठी पार्टी आहे. बरोबर. ह्यांना तयारी वगैरे करायला वगैरे सगळे काही सूत्र हलवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. पण जे छोटे मोठे पार्टी आहेत, जे नगरसेवक, जे स्थानिक नगरसेवक आहेत, जे ग्राउंड लेवलचे नगरसेवक आहेत, तुम्ही त्यांना वेळच दिलेला नाही तयारी करायचा. खरंच. तुम्हाला जर का महानगरपालिका जे नगरसेवक कुठला किंवा जो एक कार्यकर्ता आहे जो खूप वर्षापासून काम करतोय, त्याच्यासाठी एक परीक्षा सारखी असते ती हो. निवडणूक म्हणजे. तुम्ही त्याला परीक्षेला तयारी करण्यासाठी वेळच दिलेला नाही. बरोबर आहे. डायरेक्ट डेट डिक्लेअर, बाबा हे महिन्याभरामध्ये तुझी परीक्षा आहे आणि तुला परीक्षेला उतरायचंय. तुम्ही बघा ह्या वेळेस जर का तुम्ही बघितलेलं, माझा हा आकडा कदाचित थोडाफार इकडे तिकडे असू शकतो, पण 40-45 भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत जे बिनविरोध निवडून आलेत. अरे हो, खूप महत्वाचा मुद्दा आहे तो. म्हणजे त्या एरियातल्या लोकांचं मतदान गेलंच. लोकांचं मतदान गेलं. तुम्ही ह्याच्यामध्ये एक बघा की म्हणजे हे असा कसा खेळ झालाय हा, की जे फॉर्म रिजेक्ट झालेत, ते रिजेक्शन मध्ये ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये बीजेपीचा आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांचा फॉर्म रिजेक्ट झालेलाच नाही. दुसऱ्या पार्टीचेच फॉर्म रिजेक्ट होतात. असं कसं? ह्याच्यामध्ये दोन बरोबर गोष्टी आहे. आहेत हो. की बीजेपीला प्रोसेस एवढी काही नीट माहिती होती की त्यांचं एकही चूक कुठल्याही फॉर्म मध्ये झाली नाही, किंवा त्यांच्या चुका बाजूला ठेवून नुसत्या दुसऱ्यांच्या चुका काढल्या गेल्या. हे दोन पॉसिबिलिटी होऊ शकतात. दुसरी गोष्ट, महानगरपालिका निवडणूक घेण्याची जबाबदारी असते स्टेटची, हो. स्टेट इलेक्शन कमिशनची, स्टेट गव्हर्नमेंटची, जी कोणाच्या हातात आहे? भारतीय जनता पार्टी. संपला विषय तिकडे. त्यांनी इलेक्शन कमिशन मध्ये जे काही आता तुम्ही बघा, असं नाही की बाबा ज्या म्हणतात ना की जहा धुवा दिखता है मतलब कहीं ना कहीं आग जरूर लगी होगी. अगदी बरोबर. एवढे मुद्दे, तुमच्या लोकांचे नावं गायब होत आहेत, फॉर्म रिजेक्शन, दुसऱ्याच पार्टीच्या उमेदवारांचे फॉर्म रिजेक्ट होत आहेत, जे सत्तेतली पार्टी त्यांचे फॉर्म रिजेक्ट होत नाहीयेत, लोकांचे नावं नाहीयेत यादींमध्ये. लोकांचे नावांचं तर आहे, काही काही लोक तर ते शाहीचा किस्सा आहे की हो. शाही त्यांनी मार्कर पेन काय आणला यावेळेस नवीन, आणि ते बोलताना म्हणतात की 2012 पासून आम्ही मार्क वापरत होतो. पण मला म्हणायचं असं आहे की स्वतः पब्लिक म्हणते, आम्ही तर कधी बघितलं नाही. तुम्ही बघा विधानसभा निवडणुकीला काही जास्त वेळ झालेला नाही. आता तेव्हा शाही होती. तेव्हा शाही होती. म्हणजे सध्या असं चाललंय का आम्ही जे म्हणतोय तेच बरोबर असंच समजायचं का? आणि मी जे म्हणेल तीच पूर्व दिशा. आणि कोणी आक्षेपही नोंदवायला गेला का तुम्ही कोर्टात जा. आता कोर्टात जा म्हणजे विषय संपला असतो, कारण कोर्टात निकाल लागतच नाही आयुष्यभर. अहो कितीतरी मी तुम्हाला एक सांगतो, कोर्टात निकाल म्हणजे 5 वर्ष तर निघून जाणार सर. पिरियड गेला. त्या नगरसेवकचा जे काही त्यांनी तयारी केली होती, सोशल वर्क जे काही केलं होतं आणि जे काही त्याचं अँबिशन्स होते सगळे संपले. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जो पॉइंट होता, कुठं कुठं तर असं झालेलं आहे की जो नगरसेवक उतरलाय त्याला त्याच्या घराचे स्वतःचे कमीत कमी 15 ते 20 लोक आणि त्याला 5 पेक्षा जास्त मतदान नाही. म्हणजे काय, घरातल्या लोकांनी पण त्याला मतदान दिलं नाही? हे तर एकदम उघड दिसतंय की जे नवनिर्वाचित उमेदवार होते फक्त भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर होते म्हणून ते निवडले गेले, आणि जे खूप वर्षांपासून जनसेवा करतात, ते नगरसेवक पद भूषवलेले चांगलं, जे एक्सपेक्टेड कॅन्डिडेट होते ते हरलेले आहेत. मग आणि मला एकच सोप्या भाषेत समजतं आपल्या कॉमन पब्लिकला पण, आधार कार्डचा डेटा मेंटेन होऊ शकतो, पॅन कार्डचा डेटा मेंटेन होऊ शकतो, इलेक्शनचा डेटा मेंटेन नाही होऊ शकत. आणि मला म्हणजे तो तर म्हणजे आय थिंक ग्लोबल वॉर्मिंग पेक्षा मोठा प्रॉब्लेम झालाय असं वाटतंय तो, की इलेक्शन डेटा घोळका. आजच्या तारखेमध्ये टेक्नॉलॉजिकली आपण एवढे ऍडव्हान्स्ड आहे. इंडियामध्ये एवढे IT कंपनीज वगैरे आहेत. तुम्ही टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने आज जग कुठंच्या कुठं पोहोचलंय आणि आपण नुसतं लोकांचे नावं मेंटेन ठेवू शकत नाही. एक लाईव्ह उदाहरण त्या दिवशी मी बघितलं, रिझल्टच्या दिवशी मुंबईमध्ये एका ठिकाणी उमेदवारांकडे 5-6 दिवसापूर्वी ज्या याद्या दिल्या गेलेल्या आहेत, त्या याद्या आणि मतदानाच्या दिवशी मध्ये त्यांच्या ज्या व्यक्तीकडे याद्या असतात त्या मॅच होत नव्हत्या.
त्याचा परिणाम असा झाला, काही मतदार लोक सकाळी मतदानाला आपल्याकडे आलेली ती त्यांची जी चिठ्ठी होती यादीनुसार ती घेऊन लाईनीमध्ये उभे 2 तास थांबले. 2 तासानंतर मध्ये जेव्हा पोहोचतात तेव्हा मधले व्यक्ती सांगतात तुमचं या यादीमध्ये नाव नाही. एक तर महिला अशी होती की त्या यादीनुसार तो पुरुष आहे आणि तिच्याकडच्या यादीत तिचा महिला बरोबर आहे, तरी तिला मतदान नाही करता आलं. म्हणजे मला हे कळत नाही. आणि तिथे लढणारा एक व्यक्ती लॉयर पण होता, त्याने स्वतः सांगितलं की ऍज पर लॉ एकदा शेअर्ड झालेला डेटा, स्टोअर झालेला डेटा, त्याचं अमेंडमेंट अशक्य असतं, अलाउड नसतं. हा किती ओपन घोळ म्हणता येईल की उमेदवाराकडे दिल्यानंतर सुद्धा याद्यांमध्ये अमेंडमेंट करण्यात आली, असं का? ते तर आता आणि म्हणजे ते तर राहुल गांधींनी सेंटरमध्ये पण उचललेला मुद्दा आहे. त्याच्यावरती तर मला वाटतं सेंट्रल इलेक्शन कमिशनला पण बऱ्याच वेळा उत्तर द्यावं लागले. जे वोट चोरीचा जो मुद्दा आहे तो उचललेला आहे. आता ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट तर बघा तुम्ही इलेक्शन मध्ये तुमचं जे तयारी करायला वेळ दिला नाही, बरोबर. दुसरी गोष्ट तुम्ही काय केलं, तुम्ही तुमचे जे स्वतःची पार्टी सोडून बाकी दुसऱ्या पार्टीच्या लोकांचे तुम्ही फॉर्म मध्ये चुका काढून त्यांचे फॉर्म रिजेक्ट केले. ठीक आहे. त्याच्यामध्ये यादीचा घोटाळा झाला, यादीमध्ये नाव नाही. आता हे शाईचा घोटाळा झाला, शाईमध्ये तुमची नवीनच शाई काढली. मला तर वाटतं ते परमनंट मार्कर जे आपण ऑफिसमध्ये वापरतो ते वाले वापरले. त्याच्यानंतर काउंटिंग मध्ये पण घोळ. हो. काउंटिंग मध्ये कितीतरी जे काउंटिंग जे जागा होते काउंटिंगचे, इकडं ते काउंटिंग चालू होते तिकडं तुमच्या सगळ्या पार्टीच्या लोकांचे एक रिप्रेझेंटेटिव्ह बसवले जातात. तिकडं बऱ्याचशा पार्टीच्या रिप्रेझेंटेटिव्हनी बहिष्कार टाकलाय की नाही आम्हाला बसायचंच नाही काउंटिंगला, कारण एवढं गोळ होत होतं काउंटिंग. मी ऐकलं जसं पुण्यामध्ये बऱ्याचपैकी असं लक्षात आलं, ज्या नावाजलेल्या त्या राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील रुपाली ठोंबरे त्यांनी खूपच आक्षेप घेतला, पण त्यांचा तो व्हॅलिड मुद्दा होता. कारण रिप्रेझेंटेटिव्हने मतदानाच्या दिवशी ज्या मशनी आपल्या सिरीज नंबर नोट केलेले आहेत आणि काउंटिंगच्या दिवशी असलेल्या मशनींचे सिरीज नंबरच मॅच होत कसा रिझल्ट मॅच होणार? म्हणजे माझं एकच म्हणणं आहे, जर तुम्ही खरंच जिंकतात ना तर पहिली गोष्ट घ्या बॅलेट पेपरवर इलेक्शन. उगाच माझं एक म्हणणं आहे की तुम्ही इलेक्शन मुद्दा कसा माहिती का, ओढून काय म्हणतो ओरबाडून जिंकून जाताय, सगळं होऊन जातंय, पण जो मतदार राजा नाराज झालाय, कॉमन पब्लिक, कॉमन मॅन, प्रत्येकाच्या मनात काय आज ते कोणालाच बघायची गरज नाहीये. त्यांना फक्त एकच आहे, सीट जिंकवायचं. आणि सगळ्यात मोठं पब्लिकच्या लक्षात आलेलं आहे की ऍट द एंड काय होतं माहिती का, जिंकता भारतीय जनता पार्टीचे लोक आहे, पण जे लोक निवडले जातात ते बरेच लोक दुसऱ्या पक्षाचे नावाजलेले व्यक्तिमत्व होते, त्यांना आपल्या पक्षात घेण्यात आलेले आहे आणि ते जिंकलेले आहेत. बरोबर. मग याच्यात आज महाराष्ट्रातल्या पब्लिक समोर एक प्रश्न उभा राहिलेला आहे की भविष्यात आपण ज्यांच्याकडे विरोधी पक्ष नेता किंवा आपला नेता म्हणून काहीतरी बघायचो, आज त्याच लोकांचे उमेदवार त्यांच्याकडे राहिले नाही. जसं राष्ट्रवादीचं अजितदादा पवार गट. आता पवार साहेबांचं बघितलं गेलं तर शेतकरी वर्ग नॉर्मली पूर्वीपासून त्यांचा फॉलोअर, की त्यांनी अपेक्षा, पिंपरी चिंचवड हा बालेकिल्ला मानला जायचा. आज पिंपरी चिंचवडची सत्ता अजितदादांच्या हातातून गेलेली, ती भारतीय जनता पार्टीच्या हातात गेली. पण जे उमेदवार निवडले गेले ते ऍक्च्युअल पूर्वी एनसीपीचेच होते. म्हणजे काय की पब्लिकचं एकच म्हणणं आहे की भविष्यात आपल्याला विरोधी पक्ष नेता किंवा विरोधी पक्ष राहणारच नाही का? मला इथं जे तुमचा जो पॉइंट आहे ना त्या पॉइंटवरती एक छोटीशी गोष्ट सांगायची. महाराष्ट्राच्या लोकांनी आहे ना नेहमी महाराष्ट्र राज्यासाठी जे स्टेट गव्हर्नमेंट, स्टेट पार्टीज आहेत, राष्ट्रवादी पार्टी, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ह्यांना प्रेफरन्स दिलेला आहे नेहमीच. ठीक आहे. तुम्ही जर का हिस्ट्री बघितली तर भारतीय जनता पार्टीने जेव्हा सर्वात पहिले जेव्हा सत्ता स्थापन केली होती महाराष्ट्रामध्ये, त्यांना शिवसेनेची मदत घ्यावी लागली होती. आणि त्यावेळेस शिवसेना जी होती बाळासाहेब ठाकरेंच्या वेळेस शिवसेना वरचढ होती. ठीक आहे. भारतीय जनता पार्टी हातबल होती, मदत घेत होती. आजच्या तारखेमध्ये असं झालेलं आहे की सगळीकडे ते लोकांनी दुसरी स्टेट गव्हर्नमेंटला एवढं काही हँडिकॅप करून टाकलंय की त्या लोकांना बीजेपी बरोबर जुळण्याशिवाय ऑप्शनच राहिलेला नाही. म्हणजे मराठीत सुपडा साफ केला त्यांनी 100%. म्हणूनच मला जे स्टेट
पार्टी ज्या आहेत, राष्ट्रवादी पार्टी, शरद शिवसेना. पवार साहेबांची असू दे किंवा अजित पवार साहेबांची असू दे, शिवसेना शिंदे साहेबांची असू दे किंवा उद्धव ठाकरे साहेबांची असू दे किंवा महाराष्ट्र नवनिर्माण, ह्यांना मला तेवढंच एक निवेदन करायचं की आता थोडस मला वाटतं जागा व्हावं लागेल. कारण का पुढच्या Alarming 5-6 वर्षामध्ये situation आहे. मला वाटतं ते हे पार्टीज पण राहणार नाही. आणि उद्या उद्या चलून आजच्या तारखेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर, निवडणूकचे निकाल आल्यानंतर त्यांनी त्यांच्या नगरसेवकांना जाऊन हॉटेलमध्ये का ठेवलं होतं? कारण आजच्या तारखेमध्ये त्यांच्या बरोबर असलेल्या नगरसेवकांवरती पण त्यांना भरोसा राहिलेला नाही. म्हणजे थोडक्यात असं झालं ना, पूर्वी ना एक पक्षाची एक आयडेंटिटी असायची, त्याचे काही उद्दिष्ट आयडिओलॉजी असायची. आयडिओलॉजी त्यांचे ते मानलं जायचं की हे पक्ष ही गोष्ट हमेशा फॉलो करेल, याला कधी ब्रेक करणार नाही. आता पक्षाचे ते काही आयडिओलॉजी ठेवलीच नाहीये कोणी. करेक्ट. आणि मी तर रिक्वेस्ट शब्द वापरतोय आपल्या दुसऱ्या पक्षांना, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, मनसे असो, आज बीजेपी जिंकताय, ठीक आहे, आज बीजेपी जिंकताय, पण मी एक सांगेल की बीजेपी जिंकताय तर मतदानाचं जर पर्सेंटेज बघितलं तर फक्त ॲव्हरेज 55 ते 60 गटाच्या आसपास आहे, त्याला बहुमत नाही म्हणता येणार. तर ही सगळ्यांनी तुम्ही आम्हा जनतेची अलार्मिंग सिच्युएशन समजून तुम्ही महाराष्ट्राच्या दृष्टीने कडक पावलं उचलण्याची गरज आहे आज. अभी नहीं तो कभी नहीं वाला हिशोब आहे, ठीक आहे. आणि हे मला वाटतं आय थिंक अजित पवार साहेबांना तरी ऍटलिस्ट कळालंय. त्यांचं ह्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये जर का सर्वात जास्त नुकसान झालं तर त्यांचं झालेलं. अगदी बरोबर. आणि त्याच्यामध्ये बघितलं गेलं तर एका टायमाला तुम्ही एक गोष्ट सांगा, किती जरी असलं ना तरी लोकांचं असू दे किंवा मी आता कार्यकर्त्यावरती बोलणार होतो, कार्यकर्त्यांचं आहे ना, ते का पक्षाच्या आयडिओलॉजी बरोबर एक अलाइनमेंट असते की आम्ही या पक्षाबरोबर ह्याच्यामुळे जोडलेलो आहे कारण ह्या पक्षाची आयडिओलॉजी आम्हाला पटतीये, माझी पण हीच आयडिओलॉजी. जसं मराठी नेहमीच जे असते ते शिवसेनेबरोबर होते, ठीक आहे, किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर होते. जसं तुम्ही म्हणले शेतकरी वर्ग नेहमीच राष्ट्रवादी बरोबर होता, ठीक आहे. आता सगळेच बीजेपीकडे कसे काय आलेत? कारण यांनी गेमच तसं, ते राज ठाकरे साहेबांनी नाही का ते कॅरम आणि गोट्यांचे उदाहरण दिलं. हा कॅरम असा काय फुटलाय की कुठली गोटी कुठल्या खड्ड्यात ते कळत नाही यावेळेस. हे आणि आता तुम्हाला गोष्ट सांगतो, ह्याच्यामध्ये एक दुसरं भाग पण आहे, ठीक आहे. लेट्स से आजच्या तारखेमध्ये भारतीय जनता पार्टीकडे जास्त सीट आले नसते, ठीक आहे. उदाहरणार्थ कल्याण डोंबिवलीमध्ये, ठीक आहे, तिकडे बघा शिवसेनेनी काय केलं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर जोडण्याचा प्रयत्न केलाय ताई महापौर तिकडे होईल. व्हेरी गुड डिसिजन, ठीक आहे. जिकडे जिकडे तुम्हाला आजच्या तारखेमध्ये विदाउट बीजेपी तुम्ही तुमचा वर्चस्व दाखवू शकताय ना, दाखवा, खरंच दाखवा. आम्हाला हे म्हणायचं आहे की कसं असतं, हुकुमशाही राज्य यायला नको, आम्ही जे बोलतो तेच करेक्ट असं नसतं. आता त्यांनी ही ज्या प्रोसेस मधल्या त्रुटींवर जेव्हा त्यांच्या नेत्यांना प्रश्न विचारले गेले ते म्हणतात नाही असं आहे असं आहे असं आहे. अरे समोरच्याची बाजू समजून घ्या. पब्लिक समोरचा एक व्यक्तीने बोलत येते, काही लोकांचं मत येते, तुम्ही असं ते दडपशाही खाली ते बाजूला नाही करू शकत. आणि महानगरपालिका निवडणूक नेहमीच कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, करेक्ट, ठीक आहे, नेहमीच कार्यकर्त्यांची निवडणूक असते. त्यामुळे हे जे पक्षाचे जे लीडर्स आहेत ना, त्यांची ही जबाबदारी की त्यांनी कार्यकर्त्यांचा विचार करावा. आणि कारण का काय असतं ना, मी आज कार्यकर्ता म्हणून लेट्स से की माझा जे मला माहिती आहे की बाबा हा व्यक्ती भारतीय जनता पार्टी बरोबर आहे, ठीक आहे, आणि भारतीय जनता पार्टी मला पण एक स्ट्रेट विजन असलं पाहिजे ना. मी आज जरा कार्यकर्ता बीजेपी बरोबर आहे की बाबा नाही, मला आमचे नेते असे आहेत, आमचे नेते तसे, उद्या तोच नेता जाऊन जर का दुसऱ्या ऑपोजिशन पार्टी बरोबर युती करतोय तर मी कुठे राहिलो. जसं आपण जेव्हा शाळेत कॉलेजेसला लहान होतो तेव्हा बाळासाहेब ठाकरेंचा शब्द म्हणजे एक निर्णय असायचा, बरोबर आहे, तो एकदा घेतला तो कधीच नाही बदलला. किती कार्यकर्ते होते जेव्हा राजसाहेब ठाकरे वेगळे गेले होते तेव्हा पण त्यांनी शिवसेना सोडली नाही का, कारण का ते त्यांचं अलाइनमेंट तिकडे बाळासाहेबांबरोबर होतं आणि ते शेवटपर्यंत त्यांचं होतं. तर पक्षनिष्ठा जी होती ना ती मला वाटतं संपत चालली, ठीक आहे. आणि हे ते कार्यकर्त्यांचं तेच झालेलं आहे आजच्या तारखेमध्ये, त्यांना काहीच राहिलेलं नाही. फार असे कमी कार्यकर्ता आजच्या तारखेमध्ये मला दिसत आहेत की बाबा जे आज पण
कितीतरी वर्षांपासून आहेत जे त्याच पार्टी बरोबर जुडलेले आहेत. ठीक आहे. काही कार्यकर्ते जे त्या माणसाबरोबर जुडलेले आहेत. तो माणूस भले 4 पार्टी बदला पण त्या माणसाबरोबर जुडलेले आहेत. तर कार्यकर्त्यांचा पण विचार केला पाहिजे. ठीक आहे. ते आणि ऑब्व्हियसली बरोबर आहे. आज कार्यकर्त्या ते कुठल्याही व्यक्तीबरोबर ते कशामुळे जुळलं कारण त्यांना पण पुढे काही ना काही बनायचं भविष्यात असतं. बनायचं असतं. त्यांचा तुम्ही विचार केला पाहिजे. पाहिजे ना, की बाबा आता ह्याचं पण तर मला काय करायचं आहे ना. आणि आपण तर सरळ भाषेत भारतीय जनता पार्टीला एक सजेशन देऊ शकतो. असं पण तुम्ही जिंकत आहात. त्यापेक्षा तुम्ही जनतेचं मत लक्षात घेऊन बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्यायला सुरुवात करून द्या. कारण त्या मशिनरींवर जर आता विश्वास कोणाचाच राहिले नाही तर कशाला बळजबरीने त्याच्यावर इलेक्शन घेता. दुसरं, तुम्ही खरंच जिंकत आहात तर 50 ते 60च्या दरम्यानचा जो रेशो आहे तो पुढे 70-80% कसा होईल याच्यावर म्हणजे याच्यावर आता तुम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण आज असं होतंय, तुम्ही फक्त नावाला एक हॉलिडे डिक्लेअर करून देताय की त्या दिवशी मतदानाला सुट्टी आहे. पण खरंच कंपनीजमध्ये एम्प्लॉईजला तेवढी सुट्टी कंपनीज देऊ शकते का? तर नाईलाजाने काही ठिकाणी नाही देऊ शकत. आणि माझं म्हणणं कंपनीचं पण बरोबर आहे. का बरं? त्यांनी महानगरपालिकेने खरंच कंपनीजसाठी अशा कोणत्या सुविधा एवढ्या ऍप्लिकेबल करून दिलेल्या आहेत, एवढा सपोर्ट केलेला आहे की कंपनीज त्यांचा विचार करेल. आज कुठलंही आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर नवीन कंपन्या येत नाहीयेत. जुन्या कंपन्या आहेत त्या बाहेर चालल्यात. हे बेसिक प्रॉब्लेम आहे. याच्याकडे तुम्ही लक्ष केंद्रित नाही करत आहे म्हणजे काय? तुम्हाला हेच अपेक्षित आहे का की मतदानाचा रेशो वाढायला नको? आणि आपण जसं मतदान घडवून आणतोय तसंच घडलं पाहिजे आणि तसेच विनिंग कॅन्डिडेट आले पाहिजे. फक्त नंबर्स आपल्याला हवे. बाकी बाकी पार्टी संपल्या, मतदार राजा नाराज झाला, कार्यकर्ता संपला. याच्याबद्दल तुम्हाला काहीच नाही का? याचा नक्की विचार केला पाहिजे. माझं असं आहे की मला वाटतं हे लोकांनी जे आहे ना मतदाराला बऱ्यापैकी महानगरपालिका इलेक्शन मध्ये बऱ्यापैकी खूप डिस्ट्रॅक्ट करून टाकलं. खूपच पार्टीमध्ये मी ह्याच्या बरोबर नाही युती होऊ शकणार, ते नाही करू शकणार, हे नाही होऊ शकणार आणि अचानक इलेक्शन आले आणि रिझल्ट निकालून झाला. पण ज्या पद्धतीने युती केला ते तर विकास खूपच. कामांचं बोलणं झालेलं नाही. ठीक आहे. आजच्या तारखेमध्ये तुम्ही आज वेगळ्या परिसरात राहता, वेगळ्या वॉर्डमध्ये राहता, मी वेगळ्या वॉर्डमध्ये राहता. मागच्या 2-3 निवडणूक जर का आपण आधी गेले तर जे नगरसेवक जे उमेदवार जे होते ते लिटरली घरी येऊन सांगायचे. ठीक आहे. आणि त्यांच्या परिसरामध्ये जेवढे पण काही छोटे मोठे कार्यक्रम त्याच्यामध्ये ते असायचे आणि सांगायचे आणि ते बेसिकली आपला जे काही त्यांनी केलेलं आहे त्याचं एक साधारणपणे प्रेझेंटेशन द्यायचे की बाबा हे आम्ही करणार आहे किंवा केलेलं आहे. यावेळेस तसं काही झालं नाही कारण हे लोकांनी मतदाराला ग्रांटेड घेतलेले आणि त्याला डिस्ट्रॅक्ट करून टाकलंय. ठीक आहे. तुम्ही आजच्या तारखेमध्ये जर का न्यूज वरती पण बघितलं तर न्यूज वरती आज त्या लोकांनी रस्त्यांचे खड्डे आणि तुमचे जे रस्त्यांवरती जे आपले जे हाल होत आहेत लोकांचे रोज ट्रॅफिकचं वगैरे हे मुद्दे उचलणंच सोडून दिलेले आहे. काय फक्त मुद्दे आज ह्यानी हा पक्ष सोडून त्या पक्षात गेला, हा इकडे ह्याची युती झाली, इकडे धरला गेलाय. नुसतं तेच चालू आहे. अरे जे ऍक्च्युअल मुद्दे आहेत माणसाचे त्याचं काय? आज जी पुण्यामध्ये परिस्थिती आहे, मुंबईमध्ये परिस्थिती आहे, नाशिकमध्ये परिस्थिती आहे, नागपूरमध्ये परिस्थिती आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये परिस्थिती आहे. ट्रॅफिकनी वैतागलेले आहेत लोक आणि रोजच्या रोज एवढे लोक प्रत्येक महानगरपालिकेमध्ये वाढत चाललेत. ठीक आहे. तुमचं नियोजन काय आहे त्याच्यामध्ये? काहीच नाही. ज्या पद्धतीने हे इलेक्शन झालं ना निंदनीय होतं. 100% माहितीच मी तर तुला सांगतो ना आली आणि गेली इलेक्शन असं झालं. थोडक्यात आम्ही कशाला इलेक्शन डायरेक्ट डिक्लेअर करून टाकायला पाहिजे होतं ना. इलेक्शन कशाला घेतली डायरेक्ट? बाबा हो आमचीच सरकारच संपला असता विषय. थोडक्यात असं आहे की विरोधी पक्ष संपला, कार्यकर्ता संपला, आता काय मतदार राजाही संपवायचा आहे हेच यांनी फक्त सांगितलं. तुम्ही आता जर का जे स्थानिक मी म्हणतो ना जे स्थानिक जे स्टेट रन पार्टीज आहेत ना जर का त्यांनी सिरियसली नाही घेतलं, अजित पवार साहेबांनी, शिंदे साहेबांनी, उद्धव ठाकरे साहेबांनी जर का सिरियसली नाही घेतलं तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, यावेळेस जे भारतीय जनता पार्टीचे जे 40 बिनविरोध होते ना ते 400 बिनविरोध होतील पुढच्या वेळेस. 400 राज्य येईल. 100%. बिहार बनायला वेळ नाही लागणार. बिहार बनायला वेळ नाही लागणार. महाराष्ट्राचं बिहार बनायला बिलकुल वेळ नाही लागणार.
थोडक्यात ही अलार्मिंग सिच्युएशन होती. यातून प्रत्येकाला- सगळ्यांनी बोध घ्यायला पाहिजे आता. प्रत्येकाने जागा व्हायला पाहिजे, इन्क्लुडिंग द स्टेट लीडर्स. भारतीय जनता पार्टीला आज अभिनंदन जरी आपण करत असलो, पण त्यांनी एक मात्र लक्षात घ्यावं की यामध्ये सगळ्यांनाच आनंद झालेला नाहीये. तुम्ही फक्त स्वतःहून म्हणत असाल तर तुमच्यापर्यंत आहे, पण जे लोक नाराज आहेत त्यांचा विचार करून तुम्ही इलेक्शन हे काय म्हणता ना नॉर्मल लेवललाच ठेवायला पाहिजे. हा सेट गेम नसला पाहिजे. आज पुरता एवढंच. धन्यवाद. धन्यवाद.